सरकार एवढ्या योजना देत आहे ना, तर तुमच्यासाठीच आहे. सरकारच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा ही चूक कोणाची आहे? आपल्या कार्यकर्त्यांची आहे, की तुम्ही ज्या सरकार योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवत का नाहीये? नाही, आपल्या वॉर्डमध्ये फक्त गटारं साफ करायचे, पेमेंट बॉक्स मारायचे, लाईट गेली ती बघायची, झाडं पडली ती करायचं. ही कामं आपली नाहीत, ही महानगरपालिका करते. त्यासाठी तुम्ही खिशातून पैसे घालायची गरज नाही. तुम्हाला जर प्रशासनाचं नॉलेज असेल की माझ्या इथे गटार साफ झालेली नाहीये, यासाठी मी माणसं आणणार आणि त्यांना पैसे देऊन साफ करणार, गरज नाहीये ना. आपल्याकडे 3 वर्ष नगरसेवक नाही, एवढं पण लोकांना माहिती नाही की प्रशासक आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये. आधी लोक नगरसेवकचा स्टॅम्प चालेल, नगरसेवकचा हे चालेल. अरे नगरसेवक नाहीतच आहे, तर त्यांची स्टॅम्प कुठून तुम्ही चालवणार? आपण शाळेत शिकताना इतिहास सोबत आपल्या नागरिक शास्त्र एक पुस्तक आहे छोटंसं, कायम दुर्लक्षित केलं गेलं. हो, कारण की छोटं होतं आपल्या नव्याचं फक्त रट्टा मारायचं, वाचायचं आणि लिहायचं. ते पुस्तक आज जरी वाचलं तरी आपल्याला कळतं की काय काय होतं. हा माझा प्रश्न आहे की इलेक्शन पिरियडला जे आधी लोक पैसे वाटतात हे योग्य आहे अयोग्य आहे? म्हणजे काय अयोग्य आहे, पण लोक घेतात ना मतदानांना. लोक तर स्वतःहून विचारतात कधी समोरून येऊन आमचं काय. एक सोसायटीला असं म्हणतात की सोसायटी त्या दिवशी पैसे न घेता मतदान करायला तुमच्या मतांचा आमदार किंवा नगरसेवक येईल निवडून, त्यावेळी तुम्ही हक्काने राहू शकता. पैसे नाही घेतलेत पैसे तुम्ही, तर तुम्ही हक्काने बाबा माझी कामं ती करून द्यात. यावरून पैसे घेतले आपण विकले गेलेलं असतं. असं आहे, विकले गेल्यावरती संपला विषय. मग नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील जाधव तुमचं सहर्ष स्वागत करतो युथ युनिव्हर्सल मनोरंजन या पॉडकास्टच्या चॅनलमध्ये. तर आजचे आपले पाहुणे आहेत राहुल सकपाळ, हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे पी आहेत आणि तसेच ते भाजपा डोंबिवली पश्चिमचे सचिव देखील आहेत. कशात सर? एकदम मस्त. कसा होता आजचा दिवस? आजचा दिवस खूप, ते आता सुरू आहे ना लाडकी बहीण. हो, रांगाच्या रांगाला सगळ्या ऑफिसवरती. माझं पण ऑफिस आहे, तर तेच चालू होतं. आता ते संपून मी इथे आलो. खूप महिना ते अजून पण सबमिट होत नाहीये. एकतर एरर दाखवतं आणि ऑफलाईन लोकांना पण माहिती नाही कुठे जाऊन द्यायचं. म्हणजे त्याने सेतूला सांगितलंय, अंगणवाडी सेविका सांगितलेत, पण ते कुठे भेटणार काय? काही ऑफिसेस आपल्या जे पक्षांचे कार्यालय त्यात सबमिट मी जमा करून घेत आहेत, पण त्यांना माहिती आहे का नाही माहिती नाही की पुढे ते सबमिट कुठे करायचे वगैरे. हे सगळा इश्यू आहेच पुढे. महिला येत आहेत, काही जणांचे 1500 दाखले जे सांगितले, तर रेशन कार्ड तुमचं 1500पेक्षा जुनं असेल तर तुम्ही त्याला डोमासाईल म्हणून आणि उत्पन्नाचा दाखला म्हणून इन्कम सर्टिफिकेट हे तुम्ही ग्राह्य धरू शकता. त्यामुळे ती एक अडचण कमी झाली. नाही तर जे सुरू झाली ना त्या दिवशी तर अक्षरशः फक्त डोमासाईल कुठे घालायचं आणि उत्पन्नाचा दाखला हे कुठे करायचं, या दोन गोष्टीसाठी सगळं चाललेलं. आता रेट पण हायफाय चाललेला, म्हणजे या रेटला काढून तो त्या रेटला. असं ते एक बरं केलं सरकारने की उत्पन्नाचा दाखला आणि आदिवासाचा दाखला म्हणजे डोमासाईल हे त्यांनी रेशन कार्ड 15 वर्षापेक्षा जुनं जे असेल त्यांना व्हॅलिडिटी दिली. म्हणजे ते असेल तर तुम्हाला गरज नाही त्या काढायची. बरं. त्यानंतर तुमचं जर 15 वर्ष आपलं मतदान कार्ड असेल 15 वर्षापेक्षा जुनं, खूप जणांकडे असतं, ते पण ग्राह्य धरलंय की ते असेल तुमचं, तर ते दोन काढायची गरज नाही. असं ते एक बरं झालं. त्यामुळे त्यांचा व्याप कमी झालाय महिलांचा आता. बरं. हे फॉर्म आता सध्या घेत आहेत ते फॉर्म लेखीच घेत आहेत? हा, ऑफलाईन पण घेतोय सगळ्या ऑफिसेसला. सेतूंना काहीतरी रेट ठरवून दिला 50 रुपये. पण माझ्यामध्ये तिथे पण माझा एक मित्र आहे, नाव नाही सांगत, तो पण तेच बोलला पेंडिंगच येते सगळ्यांचा, अजून तरी सबमिट झालेलं नाही आहे. कदाचित पेंडिंग एररमुळे आहे का, तिकडे पहिलं चेक होणार सगळं, त्यानंतर ते सबमिट करून घेतील ऑनलाईन, त्यानंतर मग ते पेंडिंग होईल. पण अजूनपर्यंत माझ्या ऑफिसमध्ये पण मी जेवढे भरले तेवढे पेंडिंगच दाखवत आहेत. आणि मोस्ट ऑफ टाइम काय होतं तिथे नेटवर्क एरर नाही आहे ऍक्च्युली. सगळ्यांकडे ऍप दिलेले आहेत, त्या ऍपवरती एकत्र सगळे भरत असल्यामुळे त्या ऍपवरचं बर्डन येत असेल तर ती गोष्ट होऊ शकते. एकच सर्व होऊ शकतो. नॉर्मल गोष्ट आहे. एकाच वेळी तुम्ही आपण 10 जण एकाच छोटंसं ऍप असेल. आता तर एवढ्या महिलांना द्यायचं आहे सगळं, म्हणजे सगळेच जो तो संध्याकाळी ट्रेनमध्ये आहे कोण भरतंय, असं एक वेळेला कधी लगेच भरले जातात. माझे त्या दिवशी 2 दिवसापूर्वी ऑफिसमध्ये एका वेळेला 5 सबमिट झाले, पण ते पेंडिंगच दाखवत होते. सबमिट म्हणजे पेंडिंग होते, पण पूर्ण प्रोसेस झाली आहे त्यांची. तर नंतर 6वा घेतलाय ना, त्यासाठी जवळजवळ मी 8:30 वाजल्यापासून 11:30 पर्यंत बसलेलो. काय होईल बफरिंग असं होत असतं, ते चालू होतं. शेवटी त्यांना बोललो तुम्ही उद्याचे आता. आणि पेंडिंग वाल्यांचे पण होत आहेत असं काय विषय नाही आहे अजून, पण पेंडिंग वाले पण मग अजून पेंडिंगच आहे. ठीक आहे, पेंडिंग तिकडून चेक होते, सगळेजण सबमिट करतात. चेक केल्याशिवाय व्हेरीफाय करायचं आहे सगळ्यांचं, त्यानंतरच
सबमिट होतील का अशी मला वाटतंय. त्यामुळे मी सांगू शकतो पेंडिंग तुमचं होऊन जाईल असं एकंदर. बरं आहे, महिलांसाठी झालं, मुलांसाठी काय आहे का लाडका भाऊ हरकत बघून आहे, पण स्टार्टअप योजना आहेत खूप आहेत का? त्यातून. खूप काही योजना आहेत. स्टार्टअप मिळतं त्याच्यामधून. म्हणजे तुम्ही आज युनिकॉर्न म्हणलेले आहेत त्यापैकी काही 2014 नंतर खूप काही मुलांसाठी. नंतर आपलं कौशल्य विकासमधून तुम्हाला शिक्षण मिळतंय. मुलींसाठी तर खूप योजना दिल्या ऍक्च्युली. आता नवीन जी आता सध्या हा जो विषय आहे ना, लाडकी बहीण लाडका भाऊ, गावासाठी पण आता योजना म्हणजे काय, मुलांसाठी शिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्हाला जर बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही समजा अण्णाभाऊ पाटील याच्यामधून आपल्याला मराठा समाज जे असतील त्या मुलांना तिथून कर्ज मिळतंय कमी व्याजदरामध्ये. हे येते विषय. त्यानंतर तुम्हाला तर स्टार्टअप साठी सरकार मदत करत आहे. MSME जे नारायण राणे साहेब मंत्री होते त्या खात्याचे आपल्या सभेवरती राज्यसभेवरती असताना त्या खात्यामधून खूप जणांना त्यांनी मदत केलेली आहे. तर तुमचा बिझनेस स्टार्ट झालेला आहे. त्यानंतर प्रशिक्षण दिलं जातं कौशल्य विकास मधून. अशा खूप काही गोष्टी चालू आहेत, पण कदाचित ते लोकांपर्यंत पोहोचत नाही असं वाटतं. त्यामुळे आपल्याला वाटतं की लाडकी बहिणीसाठी दिले तर हे कसं पोहोचू शकतो आपण? आता ह्या काही कार्यकर्त्यांची काम आहेत ना पक्षाची. आता सत्तेत असल्यावरती माझं काय काम आहे, सरकारने ज्या योजना लोकांसाठी दिलेत बरं तर मी त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माझं काम आहे ना. ते माझं किंवा पदाधिकारी आपली पदं जी असतात ती फक्त नाव आणि कार्ड छापून देण्यासाठी नाही ना, की माझं कार्ड आहे, मी सचिव आहे, हे आहे. नाही, असं तुमचं काम काय आहे, तुम्ही लोकांची सेवा करताय ठीक आहे, त्यात वाद नाही, ती केलीच पाहिजे. तुम्ही प्रत्येक इच्छुक असतो, प्रत्येकाला वॉर्डमध्ये काम करायचं असं ते वेगळं त्यांची गरज नाही, का काम करत असतो वगैरे. पण आपण जर सरकारमध्ये आहोत तर सरकारने या योजना महिलांसाठी, मुलांसाठी, मुलींसाठी जे आणलेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे पहिलं. बरोबर. त्या पोहोचू शकत नाही तर तुम्ही काय करणार? खूप अडचण आहे आपल्याला. आता मुख्यमंत्री सहायता निधीमधून 1 लाख रुपये येतात. मला तर डोंबिवलीत खूप कमी लोक मिळतात की ज्यांना मदत मिळाली. मी माझ्याकडे कोण आलं तर मी दरेकर साहेबांचं काम पाहतो. आमदार प्रवीण दरेकर गटनेते आहेत आणि विरोधी पक्षनेते होते जेव्हा सरकार नव्हतं त्यावेळी. त्यांच्या माध्यमातून मी ते काम जर कोणाचं आलं असेल तर ते तिथपर्यंत पोहोचवतो. आणि त्यांच्या सोबत असल्यामुळे मला या योजनांचा 100% नाही बोलू शकत, पण 99% मी माहिती घेऊन देतो. जर माहिती नसेल काय तर तुम्ही आता प्रश्न विचारलात कुठला तर मला माहिती नाही तर मी 2 मिनिटं थांबा, मी तुम्हाला सांगतो या योजनेचं काय आहे ते. नसेल म्हणजे सांगा थोड्या दिवस थांबा, त्याच्यावरती क्लिअरिफिकेशन काहीतरी गव्हर्नमेंट करेल. मी यावेळी पण तेच सांगितलेलं, सरकार जर तुम्हाला डोमासाईल आणि इन्कम सर्टिफिकेट काढायला सांगतंय तर तुम्ही सगळ्यांना एवढ्या लाईनीत उभं राहून ते काढा, ते काढून झाल्यानंतर मग सबमिशनला या. एवढा वेळ कुठे घालवणार? आणि त्यानंतर सरकारने टाइमलाईन पण वाढवली, जी जुलै एंड होता ती ऑगस्टच्या एंड पर्यंत केली आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं मगाशी 15 वर्ष जुनं जर तुमचं रेशन कार्ड असेल तर ते ग्राह्य धरलं जाईल. त्यासाठी तुम्हाला दाखले काढायची गरज पडणार नाही. ती दगदग कमी करून टाकली. दगदग कमी केलेली आहे तरी पण खूप जणांचे दाखले आपले रेशन कार्ड जे आहेत तर काही जणांचे म्हणजे पत्ता बदल असतो. म्हणजे मी गेली माझे 20-25 वर्ष माझं कार्ड आहे, पण आता मी रूम दुसरी घेतली तर मग फॅमिली वाढली. पहिले कुटुंब एकत्र असतं आई वडिलांच्या ह्याच्यामध्ये. माझं लग्न झालं, मी बाजूला झाल्यावर ते आपण स्वतःचं रेशन कार्ड वेगळं काढतो. मग ते अजून खूप लोकांमध्ये ती हे आहे की म्हणजे ते जुनं ग्राह्य धरलं जाईल की आमचं तर गेल्या वर्षी मी 22-23 मध्ये काढलं असेल तर आता 1च वर्ष झालंय. माझं नाव रेशन कार्डवर लहानपणापासून आहे. आता मी जर 38 वर्षाचा आहे तर 38 वर्ष मी रेशन कार्डमध्ये आहे. फक्त मी गेल्या 36 वर्षामध्ये लग्न झालं 30-32 वर्षी. नंतर मुलं बाळ झाल्यावरती मी सेपरेट झाल्यानंतर माझं रेशन कार्ड वेगळं केलं. तर ते मग किती वर्ष झालं, 4-5 वर्ष झालं असेल. मग ते त्यामध्ये खूप अडचण आहे. त्यासाठी त्याबद्दल लोकांना क्लिअरिफिकेशन नाही आहे. तर त्याबद्दल क्लिअर केलं पाहिजे सरकारने पण की काय, किंवा तुम्हाला हे सांगू शकतात तहसील ऑफिसला किंवा प्रांत ऑफिसला ती माहिती मिळू शकते. तिकडे ती माहिती भेटेल. आज मला काही एन्क्वायरी झाल्या होत्या, मी बोललो ठीक आहे विचारून कळवतो तुम्हाला. कारण त्याच्यावरती तारीख जी धरली जाते ती तारीख जर धरत असाल तुम्ही तर तुमचं रेशन कार्ड 2023 असेल तर आता 1च वर्ष झालंय. पण 23च्या अगोदर पण तुमचं रेशन कार्ड होतं ना. हो, मग ते धरलं पाहिजे ना. असं धरलंच पाहिजे. काहीतरी त्यांचं असेल ना नंबरिंग वगैरे काहीतरी की नवीन काढलंय तर माझं नाव कमी केलंय तर कुठला नंबर वगैरे दिला जात असेल, काहीतरी असेल. त्याबद्दल मी शुअर नाही सांगू शकत, पण असावं असं.
चला, बरीच माहिती आपण तुमच्याकडनं घेऊच. तुमचं लहानपण कसं होतं? लहानपण नाही, सुरुवातीला सांगा, तुमचा जन्म कुठे आहे? डोंबिवली? नाही, डोंबिवली नाही. माझा जन्म रायगड जिल्हा, आमचं पोलादपूर गाव कोतवाल. पोलादपूर. रायगड जिल्ह्यामध्ये पोलादपूर तालुका आहे. तिथे जन्म झाला माझा. 1ली ते 3री शिक्षण गावाला झालं. अच्छा. 4थी ते 8वी पर्यंत मालाडला होतो मी. 9वी पासून आतापर्यंत, म्हणजे 2000 सालापासून ते आतापर्यंत 2024 पर्यंत मला 24 वर्ष डोंबिवलीत झाले. अरे वा. हम्म. डोंबिवलीची काय पडलं होतं तुम्ही बघितलेली आहे. हो. तुम्ही शाळेमध्ये जेव्हा स्कूल पिरियड मध्ये होतात, कसं तुमचं बिहेवियर कसं होतं, वातावरण तिकडचं कसं होतं, शिक्षण कसं होतं? म्हणजे मुंबईचं आणि डोंबिवलीचं कम्पेअर करताय का? मुंबईचं शिक्षण तर आहेच, हा. आणि डोंबिवलीचं पण, हे दोन्ही सांगा मला, आणि ते गावचं पण. गावाला तर शिक्षण अजून बदल झालेला आहे खूप, पण आता शाळेत मुलं नाही राहिलेत. म्हणजे ज्या शाळेत मी शिकत होतो ना, तिथला पट आता जेव्हा आम्ही आता वया वाटप करायला गेलो त्यावेळी फक्त 5 मुलं होती. हाच मुद्दा आहे माझा, हे म्हणून तुम्हाला विचारलं. शिक्षकांनी 5 मुलांना 2 शिक्षक. हा. झेडपीची शाळा, 5 मुलांना 2 शिक्षक. त्यातले एक शिक्षक मला बोललेत की मुलं इकडे कशी वळतील त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करू शकता का? तर म्हणलं, माझी मुलं जर मुंबईला शिकतात तर मी कसं दुसऱ्याला सांगू शकतो तुझी मुलं गावाला पाठव. बरोबर. शिक्षण वगैरे चांगलं आहे, त्यातून मुलं घडतायत, सगळं आहे, पण आजकाल कोण गावाला थांबायला मागत नाही. का तर उत्पन्नाचं साधन जे बोलतात ते नाहीये गावाला अजून. आमच्या गावाला पण, आमचं कोतवाल गाव आहे पोलादपूर तालुक्यात, आमच्याकडे शेती म्हणजे भात शेती केली जाते, त्याच्या व्यतिरिक्त काही नाहीये. म्हणजे आता तुम्ही गेलात ना कोकणात तर स्वर्ग आहे. हो. म्हणजे नद्यांचा उतार नाही करू शकत. म्हणजे जेव्हा तुम्ही त्या फेबमध्ये वगैरे जाल ना, नदी सुक्या ठणठणीत झाली आहेत. धरणाचे प्रकल्प काही आलेले आहेत जलसंधारणमधून, छोटे धरणं असतात ते झाले तर बऱ्यापैकी लोक स्थिर होतील गावाला. म्हणजे 12ही महिने उत्पन्न काढता येईल, त्यामुळे जमिनीला ओलावा आल्यामुळे या गोष्टी घडू शकतात. पण आता सध्या इन्कम नाही, काय ना MIDC आहे आमच्या पोलादपूर तालुक्यामध्ये. MIDC साठी मागणी केली होती दरेकर साहेबांनी, पण लोकसंख्या वगैरे सगळं ते त्यांचं क्रायटेरिया असतो तो पूर्ण करावा लागतो. त्यात कदाचित पंचतारांकितसाठी मागणी केली होती, पण नाही शक्य झालं. आय थिंक ते फॉलोअप घेतला बऱ्यापैकी. तर MIDC आली तर काही मुलांना रोजगार मिळू शकतो तिकडे, मग त्यामुळे मुलं थांबू शकतात गावाला. आणि गावाला एक 15-20 हजार जरी मिळाले तुम्हाला, तरी गावाला तुमचं शिक्षण मुलांचं होतं, तुम्ही एक चांगलं आयुष्य जगता येतं. म्हणजे मुंबईला तुम्ही 10 वर्ष कमीच पकडून चाला, गावाचं वातावरण तुम्ही आता गावाला गेलं तर तिकडचं वातावरण आहे आपल्या इकडचं वातावरण, त्यातलं जमीन आसमानचा फरक आहे. आता 2 दिवस गावाला गेला असं वाटतं येऊच नाही इकडे, पण आपल्याला पोटा पाण्यासाठी यावंच लागतं, पर्याय नाहीये. गावाला थांबून करायचं काय? मुलांचं भविष्य आहे, हे वाढलेलं शिक्षणाची जे कॉम्पिटिशन चालले, त्यानंतर नोकऱ्यांची, त्यामुळे पर्याय नाहीये. आता 5 मुलं आहेत, तर ती 5 मुलांपैकी पुढच्या वर्षी 2-3 मुलं पुढे गेली की राहिली 2 मुलं. गावात मुलं नाहीत की पुढच्या वर्गात जायला, म्हणजे 1ली पासून अशी. आणि मेन शाळा जी आहे ती आमची कोतवाल कुर्ला, कोतवाल बुद्रुक, टोटल 70-80चा पट आहे. एवढीच मुलं शिकतात. हा, ते पण गवळी समाज, धनगर समाज आपण बोलतो, तर गवळी समाजाची मुलं आहेत, त्यामुळे तरी तो पट वाढलेला दिसतो. म्हणजे एकंदर शिक्षण गावाचा प्रॉब्लेम तोच आहे, मुलं नाही ते शिक्षक आहेत पण मुलं नाहीत आहे, असं झालंय. त्यावेळी आम्ही जेव्हा गावाला होतो त्यावेळी मुलं जास्त आणि शिक्षक कमी होते. एका वर्गात आम्ही 2 वर्ग असायचे, 1लीचा इकडे, 2रीचा इकडे, मग शिक्षक एक असायचे, ते शिकवायचे तिकडे, नंतर मग इकडे येऊन, असं. त्यावेळी शिक्षक कमी आणि मुलं जास्त, पण जास्त असायचं. आता परिस्थिती अशी झाली की मुलं नाहीतच, नसल्यातच जमा आहेत. आता मी देखील गावचं, माझं शिक्षण देखील गावीच झालेलं होतं. आम्ही नाही म्हणतात 3री पर्यंत माझे शिक्षण गावीच झालेलं आहे. आम्ही बघितलेलं आहे, आमच्या वेळेला 3 मॅडम आणि 1 सर, जे प्रिन्सिपल सर होते, आणि 3 मॅडम, असं प्रत्येक वर्गाला एक वेगवेगळा शिक्षक होता त्यावेळेला. पण आता जेव्हा आम्ही जातो गावी आमच्या, तेव्हा फक्त 2 मॅडम आहेत आणि मोजून 60 मुलं आहेत. तीच परिस्थिती मी सांगितलं ना, आमच्याकडे 5 मुलं आहेत, तुमच्याकडे 2 एक्स्ट्रा तरी येतात, 5 आणि त्यांना 2 शिक्षक. हो, आणि ते वर्ग पण असे भरतात आता सध्या, कारण की आता जाऊन बघावं लागतं, कारण की जुनी आठवण येते आमची एक शाळा म्हटल्यानंतर, आणि अख्ख्या गावामध्ये ती एकच शाळा आहे. त्याच्या आम्ही जेव्हा बघतो ती लहान मुलं, म्हणजे बालवाड, शिशु वर्ग असा जी मुलं असतात ती, त्याच्यानंतर 1ली 2रीची मुलं अशी एकत्र बसवलेलं आहे. फक्त मॅडम इकडे दुसरं शिकवतात, दुसऱ्या मॅडम इकडे शिकवतात, बस. ते झाल्यानंतर दोघं एकत्रच करतात, खेळायला एकत्र सोडतात, असं आहे. पण याच्यावरती आपण काय तोडगा काढू शकतो का?
थोडं काय सरकार त्यांना मदत करते सगळे, पण शिकायला जाणार कोण गावाला? तुम्ही तुमची मुलं पाठवू शकता का भविष्यात? नाही. याचं उत्तर सरळ आहे ना, नाही. हो. मी माझी पाठवणार, नाही पाठवणार. काय तर आपल्याला तेवढं गावाला जर मला उत्पन्न असेल गावाला, तुम्ही कधी जाल? मला गावाला इथे जेवढं मी कमवतोय ना, त्यापैकी त्याच्या जवळपास जरी मला गावाला मिळत असेल, तर मला गावचं आयुष्य जगायला काहीच अडचण नाहीये. का आपलं आवडणार ना शेती करायला? आवडेल ना. आवडेल ना. पावसाळ्यात आपण फिरायला जातो. गावचं वातावरण तुम्ही पाहता, किती गारवा असतो तिकडे. 3 सीझन एकदम छान असतात आमच्याकडचे तर. मे मध्ये आंबे, फणस. पावसाळ्यात आता सगळे हिडन वॉटरफॉल आहेत आमच्याकडे खूप. आतमध्ये जाता येत नाही. सांगू इच्छितो मी देखील कोकणातलाच आहे, रत्नागिरी. ओके. So, आपल्याला माहिती त्यामुळे सगळे पाहता आतमध्ये सेफ सगळं. आपल्याला सगळ्या नद्यांची माहिती आहे, हो. की इथे काही घटना घडू शकत नाही. हे सगळं आपण लहानपणापासून असल्यामुळे आपल्याला माहिती आहे सगळं. आपण रोजगार निर्मिती करणं हाच यामागचा, म्हणजे एकंदर माझं म्हणणं आहे, की गावातील तरुणांनी किंवा तालुक्यातील तरुणांनी, पहिलं तर गावातील तरुणांनी एकत्र यावं आणि आपल्या गावातील आजकाल आपण 1000-2000 रुपये देऊन काढून कर्जत साईडला जातो, कसारा साईड, माथेरान, महाबळेश्वर, काय तर वॉटरफॉलसाठी जातो. आपली गावं जरी लांब असतील तरी रस्त्याचं काम जर जोरात चालू आहे. आता मध्ये थांबलं होतं, पण आता जे काम चालू आहे, रत्नागिरीचा पट्टा झाला आहे, रायगडमध्ये पण जवळ 80% काम झालेलं आहे. आत्ता आम्हाला 4 तास लागतात गावाला जायला. 4 तासाचा प्रवास मोठा नाहीये. तुम्ही जर मुलांना एकत्र राहून पर्यटनाच्या मागे जर तुम्ही जोर दिला, सगळी मुलं एकत्र येऊन, बेरोजगार संस्था वगैरे खूप असतात, त्यातून आपल्याला कर्ज किंवा खूप काही करता येतं. त्यातून आपली जरी मुलं एकत्र आलीत, त्यांनी पर्यटनावरती भर दिलं, की प्रत्येकाने 10 माणसं तरी दर सीझनला घेऊन आलेत. जे आपली ॲडव्हर्टाइजमेंट करा. आज सोशल मीडिया पण एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे. त्यातून YouTubeला तुम्ही तुमचे ब्लॉग्स पाठवू शकता. ब्लॉगर्स मुलं झालेली आहेत आपल्याकडची खूप. आता कोकणातले खूप सारे ब्लॉगर्स आहेत. खूप झालेत. कोकणात आपल्या गावात पण डझनभर भेटतात. असं काही नाही. सोशल आहे. त्यामुळे तुम्ही जर ते प्रॉपर लोकांसमोर प्रेझेंट केलं, तर लोक तुमच्याकडे येतील. बरोबर. त्यात तुम्ही 10-15 जण एकत्र येऊन अजून काय करू शकतो? तर लोक आली तर त्यांची राहण्याची व्यवस्था. त्यामुळे आपली गावची घरं, जी तुमची परिस्थिती आहे रत्नागिरीला, तशी आमची रायगडची, आमची पण घरं, सगळी घरं खाली आहेत. जर उद्या पर्यटक आले, तर कोणाचं घर वापरायला घेऊ शकतो किंवा तुम्हाला राहण्याची व्यवस्था जरा रिपेअर करून व्यवस्थित केलं, प्लस बैलगाडीमध्ये फिरवायला. पण नंतर वॉटरफॉल वगैरे मैदानामध्ये आपल्याकडे खूप छान हे असतं, तिकडे जाऊ शकतो आपण. त्यामुळे रोजगार तुम्ही केवढ्या लोकांपर्यंत पोहोचवताय हे सगळं डिपेंड करतं. त्यामुळे रोजगार उपलब्ध झाल्यावरती आपल्या गावातून बाहेर जायची गरज नाहीये. बरोबर. मेन जोपर्यंत आपल्याला गावात इन्कम, म्हणजे रोजगार, इन्कम, पैसा येत नाही आता, तोपर्यंत आपण थांबू नाही शकत. त्यासाठी काय तर हाच एक पर्याय, की बाबा एकत्र या, थोडा वेळ काढा, आपल्या गावात असलेल्या गोष्टी ज्या लोकांना पाहायच्या आहेत त्या दाखवा त्यांना. ट्रेकसाठी आपल्याकडे डोंगर पाहिजे तेवढे आहेत. सह्याद्रीच्या रांगा. लाईनच नाही ना. पाहिजे तेवढे फिरायला जंगलामध्ये. तुम्हाला जंगलात कुठले प्राणी आहेत, कोण काय करू शकतं, कोण, हे सगळं आपल्याला माहिती आहे. रस्ते बनवा आतमध्ये जायलासाठी, डांबरी रस्ते नाही तर कमीत कमी पायवाटा करून लोकांना फिरवलं. लोकांना काय पावसाचा आनंद घ्यायचा आहे. थंडीमध्ये थंडी असते भरपूर आपल्याकडे. या हो, धुकं पडल्यावरती काय गावं वाटत, अप्रतिम गावं. लोकांना तो डिस्कवरी चॅनलवर मॅन वर्सेस वाईल्ड बघायला मजा येते. स्वतः अनुभव घ्यायचा असेल तर कोकणात आपण करू शकतो ना. आमच्याकडे तर रस्ते पण झालेत जंगलात. आता आमच्या जंगलात गेलेला 1 कोटीचा रस्ता आहे, आम्ही बनवून घेतला आता आमदारांच्या माध्यमातून मंदिरापर्यंत. त्यामुळे जायला तिथून मी मध्ये बोललेलो सुद्धा मुलांना, आपण बैलगाडी घेऊ, 2 बैल घेतले तर लोकांना काहीतरी वेगळं पाहिजे असतं. आपण 4 व्हीलर तर घेऊन येतो रोजच. आपल्या गावाला गेलं तर काहीतरी वेगळं पाहिजे, काहीतरी वेगळं अनुभवता आलं पाहिजे. ही गोष्ट असते. त्यातून आपण इको टुरिझम वगैरे करू शकतो ना. खूप काही गोष्टी आहेत. तुमचं लहानपण कसं होतं? मस्तीखोर होतात? नाही, मस्तीखोर नाही, पण ठीक होतं. असं मस्तीखोर नाही जास्त. मी 4 नंबर, म्हणजे चौथा भाऊ. माझे 3 भाऊ, म्हणजे आम्ही 2 भाऊ आणि मी तिसरा, आणि सगळ्यात मोठी बहीण. त्यामुळे मी चौथा. त्यामुळे ते लाडका होतो सगळ्यांचाच लाडका. हा. वडील एक सर्व्हिसमॅन, नंतर मग BPT मध्ये. त्यामुळे असं काय मस्तीखोरचा वगैरे काही प्रश्न नव्हता. पण ओके होतं सगळं. म्हणजे गावचं 3री पर्यंत गावचं शिक्षण झालं. त्यामुळे सगळे गावातल्या सगळे जॉईंट फॅमिली असायचे. नंतर मग सगळे मुंबईच्या दिशेने निघालेले. मग आम्ही मालाडला गेलो. मालाडमध्ये ते कोण आमचं जवळचं एवढं नव्हतं, म्हणजे गावातला, म्हणजे बहीण वगैरे तिथेच होती राहायला, त्यामुळे आम्ही तिथे गेलो. असं जवळच गावातली कशी लोक, जे आता डोंबिवलीत आहे ना, आमचं 80 ते 85% लोक डोंबिवलीत राहतात. 90% बोललं तरी काय, मोजून काही घरं आहेत जी वरळी, नालासोपारा वगैरे साईडला राहतात, मोजकी घरं. बाकी तुम्ही आमच्या कुठलाही कार्यक्रम, सुखाचा कार्यक्रम, दुःखाचा कार्यक्रम डोंबिवलीत झाला
की तिथे तुम्ही फक्त इन्व्हाइट जरी केला बर्थडेला तरी नाही बोलले तर वाढदिवसाला आपल्या घरी 100-150 लोक आरामशीर येतात. गावातले सगळे नातेवाईक. एवढे डोंबिवलीत राहतात सगळे. मस्तीचा वगैरे काय प्रश्न होता आपल्या. ओके सगळं होतं. 10वी पर्यंत हां, महात्मा गांधी शाळेत 9वी-10वी महात्मा गांधी शाळेत केली झाली म्हणजे. त्यानंतर DNCला होतो असं. नंतर मग नाईट कॉलेजला हे शिक्षण पूर्ण केलं. नाईट स्वामी. स्वामी. हां. त्याच्यानंतर कुठले असे काय असं वेगळं काय शिकण्याचा प्रयत्न केला तुम्ही? आपली बोर्डाची एक्झाम झाली 12वीची. त्यानंतर मी क्रीम सेंटर म्हणून एक रेस्टॉरंट होतं 3 स्टार. तिथे मी माझ्या भावाच्या ओळखीने एक 12वी नंतर काय करायचं, मध्ये एक मोठा गॅप असतो. मध्ये ते हे बोलू त्याला वेटर नाही बोलत ॲक्च्युअली, पण वेटर टाईप म्हणजे टेबल सर्व्हिस करायची. ते करत होतो. ते मी 2 वर्ष केलं. कॉलेज प्लस ते असं. नंतर मग नाईट कॉलेज आणि ते वेळ जुळून नव्हती येत. मग ते सोडून दिलं. त्यानंतर मग एक ONGCमध्ये ONGCची कंपनी आहे. तिथे ना JK सरफेस म्हणून त्यांचं काम चालायचं. कॉन्ट्रॅक्ट बेस कॉन्ट्रॅक्ट असतात ना ते. तिथे त्यांना पास बनावे लागायचे प्लॅटफॉर्मवरती जायला. प्लॅटफॉर्म म्हणजे आतमधले समुद्रात जे ऑइल वगैरे काढतात त्यांना प्लॅटफॉर्म बोलतात. तिकडे जाण्यासाठी त्यांचे पास लागायचे. ते पास काढून द्यायचं काम मी करत होतो. ते काम पण मी एक 5-6 वर्ष केलं असेल तिथे. हां, 5-6 वर्ष केलं. त्यानंतर तिथून पण बोललो आपलं नाही जमत आहे. मग पुढे आलो जरा. मग वेगळं काहीतरी करायच्या नादात. त्यावेळी मराठीचा मुद्दा जरा जोरात होता. त्या जोशमध्ये मी तो जॉब सोडून दिला, की अरे यांच्या अंडर काम करायचं आपण मराठी, आपण इथले स्थानिक वगैरे असं. त्यापेक्षा सोडून दिलं. नंतर मग तो जॉब सोडून दिल्यानंतर जवळजवळ 3-4 वर्ष जे स्ट्रगल केलं त्यावेळी दुनियादारी कळाली, की आता पैशाशिवाय काय नाही आणि होता पैसा तो पण संपलेला. प्रायव्हेट व्यवस्था होती. त्यावेळी शिकलो काहीतरी. म्हणजे एका पक्षात काम करत होतो त्यावेळी. असं वाटलेलं की पक्ष आहे तर आपण कार्यकर्ते एवढ्या पक्षासाठी करतोय तर आपल्याला जॉब पण मिळतील त्या उद्देशाने, की आता एवढ्या जोशमध्ये सोडलंय आपण. तेव्हा तो वेगळा जोश होता. मराठीचा मुद्दा मग ते बायोडेटा दिले काही लोकांना. रिस्पॉन्स वगैरे काय असा नव्हता. त्यावेळी कळालं की काहीतरी बदल झाला पाहिजे बाबा याच्यामध्ये आता. तर काय नाही. अक्षरशः 3-4 वर्ष जॉबलेस होतो मी. जेवढा आपल्याकडे बॅलन्स होता, अकाउंट बॅलन्स तो संपला होता शेवटी तर. एवढी वाईट परिस्थिती. खायचे वांदे झालेले. वडापावसाठी ₹10 कुठेतरी जुगाड करायचा. ती वेळ खूप वाईट अनुभव होता तो. त्या पक्षाचं काम करता अपेक्षा असते प्रत्येकाला एवढं काम करतोय तर बरोबर. जॉब तर इझी मिळालं पाहिजे. मोठे नेते वगैरे कोणतरी असं. त्या गोष्टीचा पस्ताव होतो कधी कधी. 8-10 वर्ष गेली बाय आता काय. ते 8-10 वर्ष कदाचित मी तो जॉब नसता सोडला तर स्वतःची केबिन किंवा काहीतरी वेगळं अस्तित्व असतं. हां, ते 8 वर्ष गेलीत ना माझ्या त्याच्यामध्ये. 4 वर्ष दिली पक्षामध्ये मी 8-9 वर्ष काम केले ते. त्यातली 4 वर्ष काम केलं त्या ऑफिसमध्ये. ह्या मुद्द्यामुळे मी सोडून दिलं, की अरे आपण यांच्या अंडर काम करायचं का असं. एक ठिणगी लागली पूर्ण चटकाच बसला त्या की नाही बाबा काहीतरी वेगळं करायला पाहिजे. मग शेवटी कोण नाही कामाला आलं. आणि राहून 2014च्या इलेक्शन झाल्या विधानसभा. मनसेचे त्यावेळीच्या अगोदर 13 आमदार होते. त्यापैकी प्रवीण दरेकर एक होते. मग इलेक्शन ते सुद्धा हारले होते त्यावेळी. त्यांना भेटायला गेलो की नेते आमचे त्यांचं आणि माझं गाव एकच कोतवाल. त्यांना भेटायला गेलो तर त्यावेळी बोलले तुला थांबायचं थांब माझ्यासोबत थांबलास तर बघ. मग तिथे त्यावेळी जे जॉईन केलं 2014ला ते आजपर्यंत मी त्यांच्यासोबत आहे. आणि त्यानंतरचा प्रवास सगळ्यांनी म्हणजे जे माझे मित्र आहेत ते बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे माझा प्रवास काय, मी कुठून काय काय केलं आहे. काही खूप जवळचे मित्र होते त्याने तर एकदम अक्षरशः असं बघितलंय. काही लोक बोलतात पण यावेळी की बाबा खूप केलं आहे, स्ट्रगल खूप केलं आयुष्यात या ठिकाणी पोहोचायला. नाही हे ठिकाण नाही पोहोचायचं हे तर मी आता PA म्हणून काम करतोय आणि सचिव म्हणून जबाबदारी आहे पक्षाची डोंबिवलीमध्ये ते करतोय. पण हे नाही आपल्याला पुढे जायचं आहे काहीतरी करायचं आहे समाजासाठी किंवा राजकारणाच्या माध्यमातून तरुणांनी यावं राजकारणात. माझं मत तर आहे. घराणेशाही वगैरे चाललेली असते त्यावरती आपण काही बोलू शकत नाही जास्त. उद्या मी आमदार झालो तर माझा मुलगा नगरसेवक झाला पाहिजे, माझी बायको नगरसेवक झाली पाहिजे. हे सगळं चालतच येणार आहे. मग घराणेशाहीच्या तुम्ही विरोधातच आहात पूर्ण. विरोधात आहेच ना. तर नाही बोलणं कसं चालणार.
घराण्याशाही जर तुम्ही मी आमदार झालो, माझी इच्छा काय असते, माझ्यानंतर माझा मुलगाच किंवा माझी मुलगी असेल तर माझी मुलगीच आमदार, खासदार पण तीच. मग आता परत जागा एक निघाली ZP साठी असेल किंवा अजून एक नगरसेवकसाठी 2 जागा निघाल्या, तर माझी बायको होणार. आपण त्याच्या पुढे जातच नाही ना, किंवा पुतण्या होतोय म्हणजे पुतणी होते. ते सर्कलमध्येच चाललेलं असतं ना. कार्यकर्ते काय आमचे झेंडे घेऊनच फिरतायत. त्यांचं काय भविष्याचा पुढच्या, तो विचार कोण करणार? असं आहे ना, कार्यकर्त्यांचा विचार पण केला पाहिजे ना. तसे बरेच कार्यकर्ते झालेत, नगरसेवक, आमदार वगैरे झालेले आहेत. दोष देऊ शकत नाही. काही लोकांचं असतं की आमचेच झाले पाहिजे, तर काही लोक देतात संधी. खूप ठिकाणी असते संधी, त्यानुसार चालतं सगळं. राहुल सकपाळ हे शहरील व्यक्तिमत्व, याचं पॉलिटिक्समध्ये कशी एंट्री झाली? मनसेची स्थापना झाली ना, त्यावेळी कॉलेजमध्ये होतो आय थिंक मी. मनसे, मराठीचा मुद्दा, मराठी मुलांना प्रथम प्राधान्य, स्थानिक मुलांना प्रथम प्राधान्य, हे काही मुद्दे त्यावेळी आम्ही खूप, म्हणजे त्यावेळी आमची मोठी टीम होती मुलांची, जी राजसाहेबांना आकर्षित झाली त्या भाषणं वगैरे ऐकून, त्यावेळी झालेली आंदोलनं. मग त्यावेळी माझ्याकडे पहिलं गटाध्यक्ष हे पद आलं. मग गटाध्यक्ष काम करता उपाध्यक्ष पदावरती बढती झाली. नंतर मग 3 वर्षाचा कार्यकाल असतो प्रत्येकाचा, म्हणजे 3 वर्ष एका पदावरती मध्ये बदल होतो. मग त्यानंतर मी आपला वॉर्ड अध्यक्ष झालो उमेश नगर वॉर्डचा मी वॉर्ड अध्यक्ष झाला. त्यानंतर तिथे काम चालू होतं. त्यामध्ये एक पहिली पोटनिवडणूक आम्ही लढवली, ती प्रकाश परांजपे खासदार होते आपल्या इथे. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मुलगा आनंद परांजपे यांनी निवडणूक लढवली. त्यांच्या विरोधात वैशाली दरेकर त्यावेळी पहिल्यांदा उमेदवार होत्या मनसेच्या. त्या निवडणुकीत त्यांच्यासाठी आम्ही काम केलेलं. त्यानंतर विधानसभा लढवली, ज्यावेळी राजेश कदम आता सेनेत उपजिल्हाध्यक्ष आहेत, त्यावेळी त्यांनी रवींद्र चव्हाण साहेबांच्या विरोधात निवडणूक लढवली. त्यावेळी मनसेत असताना मी त्यांच्यासाठी काम केलं होतं. नंतर मग 2014 मध्ये मनसेचे जे 13 आमदार निवडून आले होते, त्यापैकी एकही निवडून नाही आला. एक आमदार निवडून आला, ते शरद सोनावणे जुन्नरला, ते निवडून आले. मग आणि मी तुम्हाला ऑइल सांगितलं ना सर, की बाबा ते वेळ आता खराब चालले, पक्ष आणि अपेक्षा आपल्या पक्षाकडून म्हणजे नेत्यांकडून असते की बाबा मला कुठेतरी कामाला लावेल वगैरे. असं करत करत मग एक दिवस बोलले माझे नेते प्रवीण दरेकर, आमचं गाव एक, त्यामुळे बोललो हरल्यावरती नेता जिंकला म्हणूनच भेटायला जाणं असं काही गरजेचं नाही, हरल्यावरती पण गेलो पाहिजे. गेल्यावरती भेटलो, त्याने पण विचारपूस केली काय चाललंय पुढे काय वगैरे. बोललो तुम्ही सांगाल तसं आमचं काय, पण त्यावेळी जॉब नव्हता म्हणून सांगितलं जॉबसाठी काहीतरी करा. तर ते बोलले ठीक आहे, माझ्यासोबत थांबत असेल तर बघ, तुला जमत असेल तर. मी बोललो पगार मिळाला तर काय थांबायला हरकत आहे, मला आता पगारची गरज आहे. 2014 मी त्यांना जॉईन जे केलं PA म्हणून, ते अजूनपर्यंत काम करतोय. 2014 विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर प्रवीण दरेकरांनी पक्ष सोडला. ते वरच्या लेवलचं राजकारण, त्याबद्दल मी काय बोलू शकत नाही. आणि भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपात प्रवेश केल्यानंतर 1.5 वर्षानंतर दरेकर साहेब आमदार झाले विधान परिषदेवरती. 1.5 वर्षाच्या कालावधीनंतर, एप्रिल मे महिना असेल त्या पिरियडमध्ये आमदार झाले. त्यावेळी त्यांनी मला शासनाकडून जो PA असतो म्हणून माझं कार्ड काढण्यात आलं. ते आजपर्यंत मीच त्यांचा PA आहे. आणि राजकारणात त्यावेळी मनसेत काम करत होतो. साहेब BJPत आल्यानंतर, BJPत मी एवढं ॲक्टिव्ह नव्हतं काम करण्यासाठी, पण ते आपल्याला असतं ना की बाबा आम्ही काम केलं पहिलं, असं शांत कसं बसायचं. मग BJPत पण प्रवेश झाल्यानंतर त्यांच्यासोबत मी प्रवेश केला. आणि त्यानंतर मी युवा मोर्चा उपाध्यक्ष होतो जिल्ह्यावरती, पण ऍक्टिव्ह नव्हतो पाहिजे तसा. फक्त पद आहे, चाललंय, काय करण्याची संधी नाही अशी. म्हणजे मेन बॉडीवरती असणं एक वेगळी गोष्ट असते. आणि 2-2.5 वर्षापूर्वी ज्यावेळी परत 1-1.5 वर्षापूर्वी मी मेन बॉडीवरती सचिवपदी माझी निवड झाली डोंबिवली पश्चिम मंडळात. त्याच्यावरती मी काम करतोय, ऑफिस टाकलंय, त्या माध्यमातून लोकांना जेवढी सहकार्य करता येईल ते करतो. काही वयोवृद्ध येतात त्यांच्यासाठी पेन्शन योजना काय असतील, म्हणजे कोण ऑफिसमध्ये आलं तर त्याला असं खाली पाठवायचं नाही. कुठली तरी योजना तुमच्यासाठी आहे, सरकार एवढ्या योजना देत आहे ना, तर तुमच्यासाठीच आहे. सरकारच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा ही चूक कोणाची आहे, आपल्या कार्यकर्त्यांची आहे की तुम्ही ज्या सरकार योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवत का नाहीये. ST अर्ध तिकीट आहे महिलांसाठी,
अजून त्या वर्षावर वयोवृद्ध असतील त्यांना मोफत प्रवास आहे. हो. प्लस निराधार योजना आहेत, ज्यांना महिन्याला पेन्शन मिळते, शेतकऱ्यांना पेन्शन येते. या खूप काही गोष्टी आहेत. जर त्या मिळत नसतील तर आपण तिथे काम करायचा काही उपयोग होत नाहीये. आज मी माझ्या ऑफिसच्या माध्यमातून बऱ्याच मुलांना नोकरीला, परमनंट नोकरी नाही, पण कमीत कमी तुम्ही व्यवस्थित सेटल होऊ शकतो किंवा त्या गोष्टी तुम्हाला अनुभव मिळून तुम्ही पुढे भविष्यात कुठेतरी जाऊ शकता. या लेवलला पण कामाला तरी लावतोय. त्या माध्यमातून आतापर्यंत मी 40 एक मुलं तरी लागली आहेत कामाला आणि आता अजून पण चालू आहेत. आजपासून परत काही लोक जात आहेत. ज्यांचं शिक्षण नाही त्यांना हाऊसकीपिंगमध्ये वगैरे, कारण आपल्याला शिक्षणाची गरज आहे. त्यानुसार ज्याचं शिक्षण आहे, काही 10वी यायला येतात, काही 12वी येतात, काही ग्रॅज्युएट आहेत, काही PG करतात, पोस्ट ग्रॅज्युएशन करतात. जो येतो तर त्यानुसार जॉब असेल अवेलेबल किंवा आपले जर कॉन्टॅक्ट असतील तर त्यांना सांगायचं बा असंच आहे काय जॉब, आम्हाला ते सांगतात पाठवून द्या वगैरे. तसं TCS मध्ये काही जणांना लावले आहेत, WNS मध्ये लागले आहेत, हाऊसकीपिंग मध्ये काही लोकांना लावले आहेत, मुंबई बँकेमध्ये टेम्पररी बेसिसवरती लावता येतात. एक 6 महिन्याचा एक्सपिरियन्स मिळतो. ते ॲक्सिस बँकेत काही मुलं गेली आहेत. असं आहे, म्हणजे त्या माध्यमातून काही कामं करता येतील. आपल्या वॉर्डमध्ये फक्त गटार साफ करायचे आहेत, पेवर बॉक्स मारायचे आहेत, लाईट गेली ती बघायची आहे, झाडं पडली ती करायचं. ही कामं आपली नाहीत, ही महानगरपालिका करते. त्यासाठी तुम्ही खिशातून पैसे लागायची गरज नाही. तुम्हाला जर प्रशासनाचं नॉलेज असेल की माझ्या इथे गटार साफ झाले नाहीये, यासाठी मी माणसं आणणार आणि त्यांना पैसे देऊन साफ करणार, गरज नाहीये ना. तुमच्या इथे जो प्रभाग क्षेत्राचं ऑफिस असतं KDMCचं, प्रत्येक प्रभाग दिले, जसं आमच्या इथे H1 आहे, प्रभाग क्षेत्र, तिथल्या ऑफिसरला जाऊन सांगा, संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांना सांगायचं आमच्या इथे गटार साफ झाले नाही, ते झालं पाहिजे. ते येतात, साफ करून जातात. हा विषय आहे. या गोष्टीसाठी तुम्ही नाही आहेत. आपल्याकडे 3 वर्ष नगरसेवक नाही, हे पण लोकांना माहिती नाही की प्रशासक आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये. आजही लोक नगरसेवकचा स्टॅम्प चालेल, नगरसेवकचा हे चालेल. अरे नगरसेवक नाहीतच आहे तर त्यांची स्टॅम्प कुठून तुम्ही चालवणार? 2.5-3 वर्ष झाली ना आता. आपल्याला प्रशासक बसलाय, हे काही लोकांना माहितीच नाही. ते अजून नगरसेवक आमचा नगरसेवक आहे, ठीक आहे, आहेत ते कामं करतायत खिशातले पैसे टाकून किंवा त्यांचे संपर्क वापरून तो करतायत. पण नवीन जे ऑफिस टाकतात त्यांना प्रत्येकाला वाटतं की मी काय ती मोठं केलं पाहिजे, गटार साफ करून देणार, रस्ता ते नाही ना. ही कामं महानगर गेलं, तुम्ही पत्र दिलं ना, व्यवहार करा, पत्र व्यवहार करा. तुम्हाला एकदा त्याची नस सापडली, कोणाला सांग ते काम, गटार काम कोणाचं आहे तर त्या कुठल्या खात्याला गेलं पाहिजे, लाईटीचं आहे ते कोणाला गेलं पाहिजे, ही काम म्हणलं करून द्यायची तुम्हाला. आणि आपण जर सत्तेत आहोत तर सत्ताधारी पक्षाकडून आपण लोकांना कुठल्या योजना आहेत. आता माझ्याकडे काल एक आजी आलेल्या परवा, त्यांचं वय 65 क्रॉस होता. ते म्हणजे मला ही योजना मिळेल का लाडकी बहीणची, तर त्याचा एज क्रायटेरिया 21 ते 65 होता. त्यामुळे तुम्हाला बोललो काय आजी मिळणार नाही, पण तुम्हाला बोललो पेन्शन वगैरे मिळत नाही का, तर त्या बोलले नाही मला काहीच मिळत नाहीये. बोललो एक रेशन कार्ड घेऊन या. निराधार योजनेमधून त्यांचं काय मुलगा वगैरे कोणच नव्हता, मिस्टर वगैरे. बोललो निराधार योजना आहे, त्यामधून तुम्हाला कुठली तरी मी पेन्शन चालू करून देतो तुम्हाला. हे करू शकतो ना आपण, कोणाला खाली काय पाठवायचं, सरकार देते द्या, सरकारने दिलेल्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचवा. फक्त फुकट राहायची सवय काय ते घेतच नाही, त्यासाठी तुमची गरज नाही. रेशनच्या ऑफिसला गेलात की ते तांदूळ, रेशन ऑफिस नाही, रेशनच्या दुकानावरती रेशन ते तांदूळ जे शिधा वाटप केलं जातं सरकारकडून येतं, आता गणपतीला करणार आहेत, ते तिथून त्यांच्या घरी त्यांना रेशन कार्ड ते मिळणार. त्यासाठी तुम्हाला वेळ करायची गरज नाही. शिबिर घ्यायचं आहे वगैरे गरज नाही ना. तुम्हाला जे करायचं तेच तुम्हाला कळायला नाहीये. तर लोकांच्या नजरेत ते घालून दिलं जातं ना. आता सध्या बघा, आता कसं आहे, आता स्कूल कॉलेज चालू झाले, मग लोकांना काय आठवत, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, असे काही दाखले असतात, ते दाखले आठवतात. मग लोक काय करतात, नगरसेवकाला, हा नगरसेवक अशी कामं करतात की आता जे आम्हाला दिसतं तेच गोष्टी बोलतो तुम्हाला, की लगेच एक असं स्टॉल टाकणार की कॅम्प घेतला जातो, त्या कॅम्पवरती मला लक्षात जातं की कामं हेच करून देतील. मग लोकांच्या नजरेत तेच जातं की बाबा चला आता आपलं हे काम आहे, त्यांना सांगितलं तर हे करून देतील. आता कुठलंही काम, आता तुम्ही जसं बोललात, तर ही कामं त्यांचीच आहेत का? नाही, लोकांना आज माहितीच आहे ना खासदारांची कामं काय आहे, लोकांची कामं काय आहे, नगरसेवकांची कामं काय आहेत. आपल्याला काय दाखल्या काढायचं त्याला ऑफिसला का, आता यांनी काहीतरी दाखल्याचं शिबिर भरवलं होतं, त्यामुळे तिथे मिळेल. मग ते काय करतात, दाखले घेणार, तुमचं डॉक्युमेंट्स द्या, माझा कॉन्टॅक्ट आहे माई सेवा केंद्र किंवा सेतूची, मी त्याला सांगणार की असं माझा माणूस आहे XYZ, त्याचं करून द्यायचं आहे, ठीक आहे. त्याचा काय खर्च असेल तो स्वतः करतो आणि देतो. काय तर त्याला इलेक्शन लढवायचे असतात, इन फ्युचर हा माणूस माझ्या जोडला गेला पाहिजे.
या उद्देशाने. पण लोकांना असं वाटतं की हाच आम्हाला करून देणार आहे. बरोबर. असंच आहे ना, तुम्हाला सेतू दिलाय, माई सेवा केंद्र दिले, ते तुम्ही गेला तर तुम्हाला तिथून मिळणारच आहे. थोडा 100-1 खर्च असतो, नॉमिनल चार्ज असतो तो द्यावाच लागेल. त्यासाठी गरज नाही कोणाकडे जायची. नगरसेवकासाठी कसं ना, गटर वॉटर आहे ना, गटर साफ नाहीत नगरसेवकाकडे जा. पाणी येत नाही नगरसेवकाकडे जा. तुमचे अंतर्गत रस्ते करावेत, पायवाटा कराव्यात, नगरसेवकाला सांगा ना. तर तुमच्या आमदारांची कामं काय आहेत ती समजून घ्या. म्हणजे त्यावेळी तुम्हाला कळेल. आता तुम्ही त्याच गोष्टीत अडकून बसाल की नगरसेवक हे नाही ना. आता लोकसभा झाली. कुठल्या मुद्द्यावरती लोकसभा झाली? हां. त्यावेळी देशाचे मुद्दे असतात. आमदारकीच्या वेळी राज्याचे मुद्दे येतात. नगरसेवकाच्या वेळी आपले स्थानिक मुद्दे असतात, छोटे-मोठे असते. गटार, वॉटर फिल्टरसाठी आपण बोलतो ते. असं प्रत्येकाला वाटून दिलेलं आहे ना. तुम्ही नगरसेवकाला सांगितलं राष्ट्रीय मुद्दा कुठला तर नाही ना. नाही आजकाल सोशल मीडियावरती तर आपल्याला माहितीच आहे. नरेंद्र मोदीच्या विरोधात पण आम्ही लिहू शकतो. चालले ना. हो. तीच कामं आहेत, जे आपल्याला माहिती करून घ्यायची होती. तुम्ही सांगितलं चांगल्या प्रकारे. सगळ्यात महत्त्वाचं मी एक सांगेन, कार्यकर्ते असतात ना पक्षाचे, हां. ऑफिस टाकतात आणि कामं चालू. प्रशासनाचं नॉलेज 0. विधिमंडळात कधीतरी त्यांनी आपल्या आमदार असोच की बाबा मला कोण असेल आपला साहेब, की आम्हाला विधिमंडळाचा एक दिवस पास द्या. आम्हाला कामकाज काय चालतं ते बघायचं आहे. तुमचे जे मुद्दे आहेत ते विधिमंडळात तुमचा आमदार मांडतो. त्यावेळी निधी मागितला जातो त्या कामांसाठी. ही सगळी कामं तिथे चालतात. तुमचा आमदार किती वेळ विधिमंडळात बसलाय, त्याचं विधिमंडळातलं भाषण, ही सगळं महत्त्वाचं कामं तिथे चालली जातात. अधिवेशन जे होतं ना, ते या मुद्द्यांवरतीच असतं. आपल्या इथे काय नाही झालं, काय झालं, बजेट सेशन होतं. त्यावेळी आपल्या मतदारसंघासाठी किती निधी आणला जाऊ शकतो, या सगळ्या गोष्टी तिथे होतात. हे कार्यकर्त्यांना माहितीच नाही. 2014 पर्यंत आम्ही कार्यकर्ते म्हणूनच होतो. तिथे काय होतं आम्हाला माहितीच नाही. नागपूरला एक अधिवेशन होतं, मुंबईला होतात. तिथे काय होतं त्या काहीच नाही माहिती. फक्त अधिवेशन एवढंच माहिती. अधिवेशन चालू आहे. काय पुढे तिकडे अधिवेशन आहे. अरे मग तिकडे काय चालतंय? अख्ख्या महाराष्ट्राचं मेन जे कामकाज आहे ते तिथून चालवलं जातं. बरोबर. ते तुम्हाला माहितीच नाही काय. कार्यकर्ता खरंच तुम्ही कधीतरी, माझं तर म्हणणं आहे की कार्यकर्त्यांना अशी टीम ते पिकनिक नेण्यापेक्षा ना, एक दिवस चला तुम्हाला आम्ही विधान भवन दाखवतो, की 2 सभागृह आहेत. एक वरिष्ठांचं म्हणजे परिषद आणि लोकांमधून निवडून जाणारे खाली लोक आपल्या विधानसभेमध्ये. हे 2 सभागृह वेगवेगळे आहेत. हे पण काही लोकांना माहिती नाहीये. तर हे सांगण्याचं काम जर कार्यकर्ता तिथे काम करतो, जो त्यांचा नेता असतो, तो नेत्यांनी सांगितलं पाहिजे. हां, ते म्हणजे आपण शाळेत शिकताना इतिहास सोबत आपल्या नागरिक शास्त्र एक पुस्तक घ्यायचं छोटंसं. कायम दुर्लक्षित केलं गेलं. हो, कारण की ते छोटं होतं. छोटं होतं. आपल्याला बघायचं फक्त रट्टा मारायचा, वाचायचं आणि लिहायचं. ते पुस्तक आज जरी वाचलं तरी आपल्याला कळतं की काय काय होतं त्यामध्ये. हे सगळं नागरिक शास्त्रामध्ये आहे ना आपल्याला. हो. आता विधान परिषदेची निवडणूक झाली 11 लोकांची. आता परवा 2-3 दिवसापूर्वी. ते कसे निवडले जातात? कुठून निवडले जातात? त्याच्या अगोदर आपली पदवीधरची निवडणूक झाली. निरंजन डावकर विजयी झाले आपल्यातून कोकण पदवीधरमधून. बरोबर. मग पदवीधरला मतदान कोण करतं? जे कॉलेज म्हणजे टी.वाय झालेत, पदवीधर झालेत, त्यांना मतदानाचा अधिकार आहे. पण त्या अगोदर त्यांची रजिस्टर नोंदणी होते अधिकृत. ती नोंदणी झाली असेल तरच तुम्ही मतदान करू शकता. नाहीतर तुम्हाला मतदानाचा अधिकार नाही त्याला सुद्धा. हे बऱ्याच लोकांना माहिती देखील नाही. माहितीच नाही ना. आपल्या पदवीधरांमधून ते निवडून येत आहेत. म्हणजे आपल्या प्रतिनिधी विधान परिषदेमध्ये आहे, जो आपले प्रश्न मांडू शकतो. शिक्षकांचा प्रतिनिधी गेला जातो, तिथे एक जातो. शिक्षक मतदारमधून तोही जातो. कोणालाच माहिती नाही की आपला प्रतिनिधी कोण आहे. आता आपल्या कोकण पदवीधर म्हणजे सिंधुदुर्गापासून पालघरपर्यंत, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, हे ठाणे, हे जिल्हे जे आहेत हे कोकणामध्ये येतात. कोकणाला आपली पदवीधर म्हणून निरंजन डावकर यांची आता निवड म्हणजे जिंकली ते. तर ते आपले प्रतिनिधी आहेत. त्यांच्याकडे आपले जे प्रश्न आहेत पदवीधरांचे ते त्यांच्याकडे आपण मांडू शकतो. ते आपलं विधान जेव्हा अधिवेशन होतं त्यावेळी ते मुद्दे उपस्थित करतील सभापतींच्या समोर न्याय मिळवण्यासाठी. ह्या गोष्टी आहेत. या कार्यकर्त्यांना माहितीच नसतात. कार्यकर्ते काय निवडणूक आहे, कुठे निवडणूक आहे, पदवीधर आहे, चला काय करायचं आहे, हे नोंदणी आहे, आपली नोंदणी झालेली आहे, मग हे कार्यकर्ते शोधून करा, ह्यांना कॉन्टॅक्ट करा, ह्यांना काय उद्या आपली निवडणूक आहे, निवडणुकीत आपलं चिन्ह हे आहे, याच्यासमोर एक करा, हा आपला उमेदवार झाला. पदवीधर विषय असा आहे, पदवीधरामध्ये तुला मतदान आहे करायचं नाही, मग तू शिक्षण का नाही घेतलंस?
पदवीधर तू पण व्हायची गरज आहे ना. कार्यकर्ता म्हणून फक्त एक बॅड इमेज केली जाते ना, की शिक्षण नसलं तर तो राजकारणात जातो, मग तुमच्या डोक्यावरती बसणार. तुम्ही मोठे अधिकारी व्हा शिकून वगैरे, मग तुमच्या एक नापास झालेला असणार तो मोठा अधिकारी म्हणून येणार, आपला सॉरी राजकारणी म्हणून येणार आणि डोक्यावर बसणार. इमेज खूप खराब आहे. सगळे तुम्ही बघाल खूप कमी लोकांचं शिक्षण जे आहे जे कमी असतं. पण बरेच जे आमदार वगैरे मी पण पर्सनली त्यांचे शिक्षण खूप म्हणजे ग्रॅज्युएट आहेत, ॲडव्होकेट आहेत, खूप या मोठ्या हुद्द्यावरती आहेत. म्हणजे ते शिकून आले तिथपर्यंत, असेच नाही आलेले आहेत तिथे. काही लोकांना असं वाटतं की मी ऑफिस टाकलं एक की झालं, संपला विषय माझा. आता मी इथे नगरसेवकच. मग नगरसेवक झाले की माझं स्वप्न काय, आता आता आमदार बनायचं आहे. आमदार झालं तर मला मंत्री बनायचं आहे. ते खूप स्ट्रगल आहे त्यासाठी.